नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. पिठापूरला सायंकाळी मंदिरामध्ये जो पालखी सोहळा असतो, बरेच भाविक त्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतात. सकाळी लवकर उठून रांगेत उभे राहतात आणि आपलं नाव नोंदणी करतात. दिवसातून साधारण 24 सद्भक्तांना याच्यामध्ये आनंद घेता येतो. पालखी घेतल्यामुळं काय फायदा तोटा होतो हे सविस्तरपणे एकदा बोलणार आहेच. काही लोक पालखी घेतात म्हणजे देवाला खांद्यावर घेतात, आणि या देवाला खांद्यावर घेण्यासाठी लोकांची एवढी लगबग असते की आपण आलो आहे कशालासाठी, तर फक्त पालखीसाठी आलोच हा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांची पळापळ, फोन, धावपळ चालू असते. सकाळी येतात, अभिषेक करतात, पुन्हा इकडे तिकडे फिरतात आणि 6 वाजता ते तयार होऊन मंदिराच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. परवा असंच झालं की 22 भक्तांचा ग्रुप आपल्या स्वामी भवनमध्ये थांबलेला होता. 6 वाजता बाहेरून फिरून आले सगळे आणि तयार होऊन ते मंदिरात प्रवेश करणार. तेवढ्यात तिथल्या सिक्युरिटीने सांगितलं, बहुत टाईम आहे. तेव्हा त्यातले जे 12 ते 15 जण सहभागी होणार होते पालखीमध्ये, ते बाहेर थांबले. समोर कॅन्टीन आहे, तिथं गेले. काहींनी तंबाखू चोळली, काहींनी मावा खाल्ला, काहींनी चहा घेतला आणि काहींनी झुरके मारले. आता हे केल्यानंतर त्यांना वाटलं अजून थोडा वेळ बसावं. तेवढ्यात 10-15 मिनटात तो सिक्युरिटी म्हटला, जायचं असेल तर पालखीच्या लोकांनी आज जायला हरकत नाही. आता या सद्भाविकांची पंचायत अशी झाली की तोंड धुता येईना, पिचकारी मारता येईना, हात धुता येईना. म्हणून मी बऱ्याच जणांना ही गोष्ट सांगितली. हातात तंबाखू, तोंडात मावा आणि खांद्यावर पालखी. आणि ह्या सद्ग्रस्तांना काय वाटलं की ज्या अर्थी सिक्युरिटीने बोलवलं म्हणजे पालखीला सुरुवात होणार, म्हणून ते तसेच धावत पळत गेले. त्यांनी आत प्रवेश केला, समोर बसले. उठताही येईना, बसताही येईना. आणि 6:45 वाजता त्यांना आणखी पुढं घेतलं. आणि जेव्हा पालखी सुरू झाली तेव्हा मी पाहत होतो, जे सद्ग्रस्त बाहेर तंबाखू हाताने चोळलेले, तोंडात मावा आणि खांद्यावर पालखी घेण्याच्या तयारीत होते, त्यांनी त्या स्थितीतच पालखी फिरवली. मी पालखीत सहभागी घेतला. आता हे मी पाहत होतो, मला कळालं. पण त्यातली काही लोकांना कळालं आणि त्यांना म्हणजे लज्जा वाटली की आपल्या हातून असं का घडलं. पालखी फिरवल्यामुळं आणि पालखी सहभागी झाल्यामुळं बऱ्याच भाविकांना वाटतं की आपल्याला फार मोठं पुण्य मिळतं आहे. खरं तर पालखी फिरवणं म्हणजे पुण्याचं काम नाही, एक आपला एक समाधान किंवा एक आनंद. पण वाईट ह्याचं वाटलं की ही लोकं एवढी व्यसनी आणि श्रीपाद श्रीवल्लभांना त्यांच्याच दारात जाऊन त्यांनाच फिरवत आहेत आणि रोज असं हजारोंची उलाढाल चालू आहे. बाकी काही नाही. मला फोनवर सांगतात, आमच्या ऑफिसमध्ये सांगतात की आम्हाला काही झालं तरी पालखीचं तिकीट द्या. ज्यांचं नशीब आहे त्यांना मिळतं, पण त्यांना नशीब जरी त्यांचं चांगलं असलं तरी प्रारब्ध याची गंभीर दखल घ्यायलाच पाहिजे की व्यसनी माणसं जर पालखी करत असेल आणि केवळ त्यामुळं पुण्यमत असेल तर ही भ्रामक कल्पना इथून पुढं भाविकांनी काढून टाका. जे खरोखरच व्यसनी आहेत, तंबाखू खात असतील, सिगरेट पित असतील, पार्ट्या करत असतील, तर कृपा करून दर्शनाला या, परंतु देवाला खांद्यावर घेण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही देवाला खांद्यावर घेताल आणि जर एकदा का तुम्ही पडला तर तुम्हाला कुणीही उचलून परत ठेवणार नाही. शब्दाचा अर्थ माझा धरू नका, पण गोष्ट वाईट आहे, विचार करण्यासारखी आहे. तुम्ही पालखीत देवाला घेताल, खांद्यावर फिरवताल, पण पुढचा परिणाम भयानक आहे. अशाने तुम्हाला पुण्य मिळणार नाही. मन पूर्ण पवित्र ठेवा. करू नका काय तिथं पिठापूरला आल्यानंतर तरी तात्पुरतं व्यसन करू नका. तेवढा वेळ मिळाला, त्यांची जी धावपळ मी बघितली आणि अक्षरशः मी बघत होतो, कुठेही थुंकत होते, कुठेही काही करत होते. हाताला तर चुना लागलेला, काहीकांच्या हातात तंबाखू होती, एकाने कोपऱ्यावर टाकून दिली आणि पळत पळत गेले. आणि नंतर जे घडलं ते मी डोळ्याने पाहिलं, कारण ही गोष्ट माझ्याशिवाय कोणाच्या लक्षात आली नाही.
पण मी सार्वजनिक का सांगतो की भक्तांनी सावध राहावं, देवाच्या दारात तरी प्रामाणिक राहावं, देवाच्या दारात तरी आपल्याला प्रसन्न होईल असं वाटावं आणि स्वच्छता मनात ठेवावी आणि मन स्वच्छ ठेवून देवाला खांद्यावर घेण्याचा प्रयत्न करावा. अनेक ठिकाणी हा पालखीचा उपक्रम चालतो, अनेक ठिकाणी असंच चालतं. आता हे माझ्या नजरेस आलं म्हणून मी काही भाविकांच्या कानावर घातलं आहे आणि त्यांनी सावध व्हावं, कारण तुमचं जर कर्म वाईट झालं तर तुम्हाला क्षमा नाही. तुम्ही देवाला खांद्यावर घेता तेव्हा पवित्र तरी राहा. नुसती लगबग चालली दिखाऊपणासाठी पालखी घेणं नाही. मनापासून ती पालखी घेताना आपण दिवसभर प्रसन्न राहायला पाहिजे, नामस्मरण राहायला पाहिजे. दिवसभर गावात ओचापात्या करून इकडे तिकडून फिरून येणार. आंघोळ केल्यामुळे शरीर स्वच्छ होतं, मन स्वच्छ होत नाही. तिथं राहून दिवसभर मन स्वच्छ ठेवून जर देवांना खांद्यावर घेतलं तर तुमचा जास्त आनंद आहे. पाप पुण्य तर पालखीचा काही संबंध नाही. हे अलीकडं आता काय व्यवहार वाढत चालला आहे, त्यामुळे लोक आपल्या पालखीकडे पळतात, हजारो रुपये देतात. ती उलाढाल मी नंतर सांगणारच आहे. प्रत्येक 2-4 तीर्थक्षेत्राचं नाव न घेता उच्चार करणार आहे की लाखोची उलाढाल आहे. देवाला खांद्यावर घेऊन जर असे पैसे मिळत असतील आणि काही लोकांना पैसे देऊन जर पुण्य मिळतं आहे असं वाटत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. देवाच्या दारात पावित्र्य राखा, मन स्वच्छ ठेवा. जे मला दिसलं ते सांगण्याचा प्रयत्न केला. सावध व्हा, नाही तर कर्म तर तुम्हाला सोडणार नाही. एकदा आडवं पाडलं तर तुम्हाला बसू देणार नाही. तुमची पालखीच निघून जाईल पटकन. तर आपली पालखी निघू नये. सावध राहा, सावधान व्हा. शाण्याला एवढंच सांगणं ठीक आहे. नमस्कार.